नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. UGC नेट सेट 2022 पेपर 2 विषय मराठी. आज आपण घटक 9 बघणार आहोत. त्यामध्ये घटक 9 मध्ये साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार. आज यातलं आपलं व्याख्यान पहिलं आहे. त्यापूर्वी आपण बाकी युनिटचा अभ्यास केलेला आहे. आता आज आपण 9व्या युनिटचा अभ्यास करणार आहोत. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सूचना की नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल ऑनलाईन एक तुम्हाला सुवर्ण संधी देत आहे. त्यामध्ये भरपूर मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहे. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQ तुमच्याकडून सोडून घेण्यात येणार आहे. तसेच PYQ PDF प्लस पेपर 1 म्हणजे मागील वर्षाचे पेपर सुद्धा तुम्हा लोकांकडून सोडून घेण्यात येणार आहे. निराकरण सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये पेपर 1 या अभ्यासक्रमाचा समावेश सुद्धा असणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999 आहे. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकतात. नेट सेट क्रॅक करण्यासाठी हा क्लास तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. पण लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आता आपण थोड्या वेळाने विद्यार्थी जॉईन झाले की आपण क्लासला सुरुवात करूया. साहित्य प्रकारांचा विकास बघणार आहोत. तर साहित्य हा लेखनात प्रत्येक वाङ्मयाचा स्वतंत्र इतिहास लिहिला जाणे योग्यच असते. तर त्याचबरोबर शाखोपशाखांचे पोट इतिहास लिहिण्याची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक साहित्यामध्ये एक इतिहास असतो. तर कादंबरी, नाटक, कविता, कथा असे इतिहास लिहिले जातात. तर नाटकांचा इतिहास म्हटले की रंगभूमीच्या इतिहासाचा विचार होणे तितकेच महत्वाचे. तर तंत्र विचार म्हटले की शैली विचार येतोच. मध्यवर्ती वाङ्मय इतिहासात वाङ्मय संबंध असे आशय, अभिव्यक्ती, अभिरुची, समीक्षा सूत्रे, संप्रदाय, वितरण माध्यमे, विचारसृष्टी इत्यादी विविध घटकांचा उपलब्धीचा व विकासाचा इतिहास लिहिला जाणे आवश्यक ठरते. साहित्य प्रकाराचा ज्या पृथकपणे लिहिलेल्या इतिहासात साहित्योत्तर घटकांचा गरजेनुसार संदर्भ येतो, पण त्यामुळे
साहित्यात्मक आणि साहित्యేतर घटकांची गल्लत होऊ देऊ नये. मध्यवर्ती साहित्य इतिहास असात विविध घटकांचे संतुलन साधावे लागते. उदाहरणार्थ तत्वज्ञान आणि संत साहित्य, पण वाङ्मय प्रकाराच्या इतिहासाच्या दृष्टीने असणारा विविध पातळीवरचा विकासक्रम विचारात घेणे महत्वाचे असते. आता कथात्मक साहित्य म्हणजे जिथे कथा असतात. तर कथा साहित्यामध्ये जसं कथा आहे, कादंबरी, महाकाव्य हे 3 वाङ्मय प्रकार मुख्यतः येतात. कथा, कादंबरी, महाकाव्य या तिन्ही याच्यामध्ये आपल्याला कथा आढळून येतात. तर कथा हा कथात्मक साहित्यातील एक महत्वाचा साहित्य प्रकार आहे. कथानक, पात्र, वातावरण, निवेदन या घटकाच्या माध्यमातून कथा वाङ्मयाची संरचना निर्माण होते. तर कादंबरी व महाकाव्य यांच्या तुलनेत कथेचे स्वरूप स्फुटतेमुळे अति कादंबरीपेक्षा वेगळी ठरते. तर घटना ही सर्वात लहान एकक कथेमध्ये असते. तर घटनांचा कालानुक्रम, कार्यकारण भाव इत्यादी तत्वानुसार गुंफण केलेली असते. तर घटनांचे संघटन तत्व महत्वाचे ठरते. तर कादंबरीच्या तुलनेने कथेत घटनांची संख्या मर्यादित असते. घटनांचे संघटन तत्व महत्वाचे ठरते. कादंबरीच्या तुलनेने कथेत घटनांची संख्या मर्यादित असते. तसेच पात्रांची संख्याही मर्यादित असते. कथेचा कालावकाशही मर्यादित असतो. मानवी जीवनाचे समग्र चित्रण येथे येत नाही, तर विशिष्ट जीवनानुभव येथे रेखाटलेला असतो. अनुभवाचे रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. एकच एक संस्कार कथा वाङ्मयात केला जातो, तशीच परिणामाची उत्कटता, एकाग्रता दिसत असते. मितव्यय, नेमकेपणा, सूक्ष्मदर्शित्व या बाबींना कथा वाङ्मय प्रकारात महत्व दिले जाते. कादंबरी हा साहित्य प्रकार कथात्मक साहित्यामध्ये येतो. कादंबरीचे स्वरूप सामान्यतः दीर्घ असते. यातील कालावकाशही कथेच्या तुलनेने दीर्घ असतो. पात्रांची विपुलता, जीवनानुभूतीची व्यापकता, घटनांची प्रसंगाची असंख्यता, काही वेळा उपकथानके, वातावरणाचा प्रभाव ही सर्व लक्षणे कादंबरीमध्ये दिसतात. मानवी जीवनाच्या समग्रतेचे दर्शन कादंबरीमध्ये येते. त्यामुळे कादंबरीचे स्वरूप व्यामिश्र असते. कादंबरीच्या रचनेमध्ये कथेप्रमाणेच लवचिकता असते. त्यामुळे आजूबाजूच्या बदलणाऱ्या समाज वास्तवाशी कादंबरी चटकन समरस होऊ शकते. याच लवचिकतेमुळे भाषिक आविष्काराच्या दृष्टीने पत्र, दैनंदिनी अशी रुपेरी कादंबरी स्वीकारते. घटनांचे संघटन तत्व ही कादंबरी महत्वाची ठरते. त्याचबरोबर कालानुक्रमाची मोडतोड करत स्वीकारले जाणारे सौंदर्याचे तत्व कादंबरीच्या रचनेत दिसते. तर घटनांना प्राधान्य, पात्रांना प्राधान्य या दोन्हीही गोष्टी कथेप्रमाणे कादंबरीतही दिसतात. कादंबरीच्या संरचनेमध्ये कथेप्रमाणेच निवेदकालाही महत्वाचे स्थान दिसून येतं. तर कथात्मक साहित्याची संकल्पना तसेच कथात्मक साहित्यातील कथा आणि कादंबरी या वाङ्मय प्रकारांचे स्वरूप पाहिल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी वाङ्मयातील कथा, कादंबरी, नाटक, कविता या साहित्य प्रकारांच्या वाटचालीचा आढावा घेणे येथे क्रम प्राप्त ठरते. आपण आज याच्यामध्ये साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार हे 9वा घटक घेतोय. आणि साहित्य प्रकार म्हटलं की कुठले प्रकार येणार आहे? कथा, कादंबरी, नाटक, कविता ना असे प्रकार येणार आहे. आणि मग त्याचे काही उपप्रकार असतात. तर हे सर्व प्रकार आपल्याला या साहित्य प्रकारामध्ये घ्यायचे. तर आपण आता याच्यापूर्वी काही जॉईन व्हायचे होते, तर त्याच्यामध्ये कथात्मक साहित्य जे घेतलं होतं, तर कथात्मक साहित्यामध्ये कथा, कादंबरी, महाकाव्य हे प्रकार येतात. कारण या तिन्ही याच्यामध्ये कथा आपल्याला दिसून येते. कथेमध्ये कथानकाशिवाय कथा, कादंबरी, महाकाव्य समोर जाऊ शकत नाही. आणि एखादी कुठला तरी कथा तिथे असते. सामाजिक कथा असते, आपल्या बाजूला एखादा जीवनानुभवावर कथा असते है ना, काल्पनिक असतं, पण त्यालाच ती कथा वास्तविकतेशीच संबंध असतो, पण तो काल्पनिक असतो. पण कथात्मक साहित्याशी त्याचा संबंध असतो. आता त्यानंतर आपल्याला एक एक बघायचं आहे. कथा, कादंबरी, नाटक. तर आता आपण कथा बघतो आहे. थोडंफार मी याच्या आधी थोडं कथात्मक साहित्याची माहिती दिलेली होती. ठीक आहे. आता स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी कथा त्या कशा होत्या? तर गोष्टी सांगण्याची, ऐकण्याची आवड माणसास फार प्राचीन काळापासून दिसून होते. तर मौखिक, लिखित, मुद्रित अशी कथेची आविष्काराची परंपरा दिसते. आख्यायिका, दंतकथा, बोधकथा, दृष्टांत कथा, कल्पित कथा, सत्यकथा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा मानवी जीवनामध्ये फार पूर्वीपासून रूढ असलेल्या दिसून येतात.
तर मध्ययुगीन काळात मराठी वाङ्मयात कथेचे काही नमुने दिसतात ना. सुरुवातीला ज्या काही कथा होत्या त्या पहिले मौखिक स्वरूपात सांगितल्या जायच्या, त्याच्यानंतर मुद्रण आले, त्याच्यानंतर मग त्या मुद्रित होऊ लागले, लिखित मुद्रित होऊ लागले. नंतर मानवी जीवनामध्ये फार पूर्वीपासून रूढ असलेल्या दिसून येतात. मध्ययुगीन काळात मराठी वाङ्मयात कथेचे काही नमुने दिसतात. त्यामध्ये संस्कृत पंचतंत्राचे 13व्या किंवा 14व्या शतकात मराठीत झालेले भाषांतर याचा इथे उल्लेख करावासा वाटतो. महानुभावांच्या वाङ्मयातील दृष्टांत पाठ हा ग्रंथही या दृष्टीने महत्वाचा ठरतो. तसंच या ग्रंथातील छोटे छोटे दृष्टांत या एक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टीच होय, म्हणजे छोटे छोटे उदाहरण देऊन, म्हणजे कुठल्या तरी उदाहरणाद्वारे, म्हणजे एखादी कथा आपण एखादा उदाहरणाद्वारेचीच कथा सांगत असतो ना, दृष्टांत सांगत असतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मध्ययुगात कथा सदृश लेखन केले गेले, पण ते पद्यात होते. तर गद्यामध्ये शिवकाळात व पेशवे काळात बकरी लिहिल्या गेल्या, पण त्याचे स्वरूप दीर्घ असले तरी कथेच्या जवळ जाणारे होते. मुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर सुरुवातीला गोष्टी जर पुस्तके छापली गेली. इसवी सन 1806 मध्ये तंजावत येथील सरफोजे राजे यांनी बालबोध मुक्तावली या नावाने इसापनीतीचे भाषांतर प्रसिद्ध केले. या जे छोट्या छोट्या आहे याला अंडरलाईन कराल जेव्हा तुम्ही स्क्रीन शॉट काढाल याचं, तर त्यामध्ये या ज्या छोट्या बोध मुक्तावली हे इसापनीतीचं भाषांतर कोणी केले, तर सरफोजी राजे यांनी केले. ठीक आहे. नंतर हे मराठीतील छापलेले पहिले पुस्तक होय. नंतर वैजनाथ पंडित यांनी भाषांतरित केलेली सिंहासन बत्तीशी, पंचतंत्र, हितोपदेश हे कथासंग्रह डॉक्टर कॅरी यांनी छापून प्रसिद्ध केले. नंतरच्या काळात भाषांतरित गोष्टींचा एक सुंदर नमुना म्हणून अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी या ग्रंथाकडे पाहिले पाहिजे. हा ग्रंथ इसवी सन 1861 ते 65 दरम्यान प्रसिद्ध झाला. इसवी सन 1863 मध्ये मोरोबा कान्होबा विजयकर यांनी घाशीराम कोतवाल नावाचा ऐतिहासिक स्वरूपाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. अशा प्रकारे इंग्रजी राजवटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये भाषांतरित मराठी कथाच अधिक प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या दिसतात. या प्रारंभीच्या काळात कहाणी, गोष्टी, कथा अशा संमिश्र स्वरूपात हे ग्रंथ प्रसिद्ध झाले. मनोरंजन, बोध देणे या हेतूनेच या कथा प्रसिद्ध झालेल्या दिसतात. मनोरंजनाच्या दृष्टीने कथा, कादंबऱ्या या लिहिलेल्या असतात. नंतर हे स्वातंत्र्यपूर्व मराठी कथेचा आढावा थोडक्यात इथे घेतलाय. तर भाषांतरित मराठी कथेपासून या काळातील कथेला सुरुवात झाली. पहिले भाषांतरित करायचे, पाश्चात्य लोकांचा प्रभाव पहिले होता आणि मग भरपूर ज्या कथा, कादंबऱ्या भाषांतरित व्हायच्या. नंतर पालाळी करता दीर्घता, रचनेचे शैथिल्य अशी असणारी मराठी कथा नंतरच्या काळात तिच्या रचना वैशिष्ट्याने नावलौकिक पावली. मध्यमवर्गीय जीवनाचे परिणामकारक चित्रण करणारे हरिभाऊ आपटे, भावप्रधान कथा लिहिणारे दिवाकर कृष्ण मराठी कथेच्या सुरुवातीच्या कालखंडात वैशिष्ट्यपूर्ण कथालेखन केले. यानंतर कालखंड फडके खांडेकर कालखंड म्हणून विशेष नावाजला. एक जीवनवादी आणि कलावादी असे जे फडके खांडेकर हा कालखंड गाजलेला होता. तर या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील कथेच्या कालखंडाकडे पाहिले असता कथेच्या विकासामध्ये नियतकालिकांचे योगदान महत्वपूर्ण दिसते. हरिभाऊंच्या करमणूक पासून तर मनोरंजन, रत्नाकर, यशवंत, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, ज्योत्स्ना अशा अनेक नियतकालिकांनी मराठी कथेला उत्तेजन दिले. म्हणजे नियतकालिकांमध्ये अशा छोट्या छोट्या कथा छापून घ्यायच्या. तर काही कथाकारांचा अपवाद वगळता अनेक कथाकारांची कथा तंत्रबद्धतेत अडकलेली दिसते. या कालखंडावर अधिराज्य गाजवणारे फडके खांडेकर यांच्या कथेकडे पाहिले की स्पष्टपणे दिसते की फडके खांडेकर यांचा कालखंड इसवी सन 1920 नंतरचा. हे पण येऊ शकतं पेपरमध्ये की फडके खांडेकर यांचा कालखंड कोणता होता, तर 1920 नंतरचा. ठीक आहे. तर या कालखंडामध्ये भारतामध्ये गांधी युगाची सुरुवात झाली, पण या दोघांनीही लोकप्रिय रंजक अशाच कथा लिहिल्या. खांडेकरांच्या कथेमध्ये बोधवाद व जीवनवाद दिसतो, पण समीक्षकांच्या मते या बोधवादाचा बुरखा पांघरून त्यांनी रंजन प्रधानच लेखन केले. फडके खांडेकर या दोन्ही लेखकांनी कथा लेखनाबद्दल लेखन केले, त्यामध्ये तंत्रबद्धतेला महत्व दिले. या काळातही समीक्षकांनी तंत्रबद्धतेला महत्व दिले आणि
सामाजिक जीवनात कितीतरी आंदोलने चालू होती. स्वातंत्र्य लढा, आंबेडकरी चळवळ, समाजवाद, मार्क्सवादी विचार, परंतु याचे प्रतिबिंब या साहित्यात पडलेले दिसत नाही. उलट रंजन प्रधान साहित्य लेखन झालेले दिसते. कथा याच्यामध्ये स्वातंत्र्य लढा, आंबेडकरी चळवळ, समाजवाद, मार्क्सवादी विचार यांचे प्रतिबिंब दिसत नाही, तर रंजन प्रधान साहित्य लेखन झालेले दिसतात. हे जे आहे स्वातंत्र्य लढा, आंबेडकरी चळवळ, समाजवाद, मार्क्सवादी विचार हे आपल्याला कादंबरीमध्ये दिसून येतं ना. पण दलित कादंबरी आहे, ग्रामीण कादंबरी आहे, यांच्यामध्ये ते दिसून येतात. आता आपल्याला कादंबऱ्या बघायचं आहे. आपण थोडाफार कथेविषयी बघितलं, आता आपण कादंबरीकडे बघू. कथा, नाटक, कविता यांची परंपरा प्राचीन काळापासून आहे. मात्र कादंबरी वाङ्मय प्रकाराचा उदय इंग्रजी साहित्यातून भारतात आला. इंग्रजी राजवटीतच कादंबरीचा जन्म झाला. पुराणे, आख्याने, बकरी यांच्यामधूनच कादंबरीचे काही घटक दिसतात. परंतु हा वाङ्मय प्रकार आपल्याकडे रूढ नव्हता. तर सुरुवातीच्या काळात कादंबरीला नावल हे नाव होते. आपण इंग्रजीत तिकडे नॉवेल असं म्हणतो ना, तर इंग्रजीत नॉवेल या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून नावल शब्द मराठी कादंबरीसाठी अवतरला. नंतरच्या काळात बाणभट्टाच्या संस्कृत कादंबरी या ग्रंथावरून मराठी कादंबरीला कादंबरी हे नाव रूढ झाले. तर इसवी सन 1829 मध्ये प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र भाषेचा कोश या ग्रंथात कादंबरी या शब्दाचा अर्थ कल्पित कथा असा दिलेला आहे. काल्पनिक कथा म्हणजे कादंबरी असं आपण म्हणतो, तर तेच दिलंय की त्याचा शब्द कल्पित कथा असा दिलेला आहे. आपल्याला त्या कादंबरीमध्ये वास्तवतेचा भास होत असला तरी पण ती कादंबरी कशी असते, कल्पित असते, म्हणजे काल्पनिक असते. तर कथेप्रमाणेच मराठी कादंबरीमध्ये भाषांतराने सुरुवात झाली. हरी केशवजी यांची यात्रिक्रमण ही भाषांतरित कादंबरी सुरुवातीच्या काळात दिसते. यात्रिक्रमण ही कोणाची आहे? हरी केशवजी यांची ही कादंबरी आहे आणि ती भाषांतरित कादंबरी आहे. आणि त्यालाच नंतर मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून यमुना पर्यटनाचा उल्लेख करावा लागतो. ही बाबा पद्मनजी यांची कादंबरी आहे यमुना पर्यटन. तर यमुना नावाच्या स्त्रीचे भौगोलिक व वैचारिक पर्यटन येथे आहे. विधवांची स्थिती, विधवा विवाह, धर्मांतर अशा विषयांना या कादंबरीत स्पर्श केलेला दिसतो. तर याचे लेखक बाबा पद्मनजी यांनी वैयक्तिक आयुष्यात धर्मांतर केलेले होते, त्यामुळे ही कादंबरी वादग्रस्त ठरली. त्यानंतर सामाजिक कादंबरीकडून मराठी कादंबरी अद्भुत रम्यतेकडे वळली. वाईच्या लक्ष्मणशास्त्री हळबे यांनी इसवी सन 1861 साली मुक्तामाला ही कादंबरी प्रसिद्ध केली. नंतर मुक्तामालेचे संपूर्ण कथानक अद्भुतरम्य आहे. नायक नायिका यांची भेट, त्यांच्यावर संकटे, त्यातून त्यांची सुटका, योगायोग, रहस्य यांची रेलचेल या कादंबरीत दिसून येते. नंतर या कादंबरीमुळे पुढे अद्भुतरम्य कादंबरीची एक माला निर्माण झाली. नारो सदाशिव रिसबूड यांनी मंजू घोष कादंबरी मुक्तामाला परंपरेतलीच आहे. तर रिसबूड यांनी लिहिलेल्या विश्वासराव आणि वसंत कोकिला या कादंबऱ्याही अद्भुतरम्य. या अद्भुत कादंबऱ्याच्या लोकप्रियतेबद्दल कुसुमावती देशपांडे म्हणतात, मुळातच ज्यांना अद्भुताची ओढ, विलक्षण गोडी अशा पुराणातीच्या कथांवर पोचलेल्या मराठी वाचकांना अद्भुतांचे एक नवे दालन व शृंगाराचे एक नवे विश्व खुले आहे, असं कोणी म्हटलेलं आहे? कुसुमावती देशपांडे असं म्हटलंय. हा क्लास झाल्यावर तुम्ही जेव्हाही हा बघणार, हे पीडीएफ एकदा बघाल, तेव्हा याच्यातले जे जे लेखक आहे, कादंबरीकार आणि त्यांच्या कादंबऱ्या हे तुमच्या बुकमध्ये तुम्हाला लिहून काढायचे, छोटे छोटे नोट्स काढायचे तुम्हाला. बाकीचे प्रश्न मी देईलच, पण याच्यामधनं भरपूर प्रश्न तयार होतात, ते प्रश्न तुम्हाला सुद्धा काढायचे. ठीक आहे. जसं मुक्तामाला ही कादंबरी कोणाची आहे? तर मुक्तामाला ही 1861 मध्ये लक्ष्मणशास्त्री हळबे यांची आहे. ठीक आहे. रिसबूड यांची कादंबरी मंजू घोष आहे. हे तुम्हाला छोटे छोटे नोट्स काढून ठेवायचे आहेत. ठीक आहे. नाही तर मग जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट काढता याचे किंवा प्रिंट काढता, तेव्हा त्याच्या खाली अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे.
या काळात अद्भुतरम्य कादंबरीच्या प्रवाहाला ऐतिहासिक कादंबरीचा प्रवाह येऊन मिळाला. ऐतिहासिक कादंबरीमध्ये मोचनगड ही रा.भी. गुंजीकरांची पहिली कादंबरी. ही काल्पनिक ऐतिहासिक कादंबरी असली तरी त्यामध्ये शिवकाळ उभा केलेला आहे. तर हे पण विचारलं जातं की पहिली ऐतिहासिक कादंबरी कुठली, तर कुठली आहे, रा.भी. गुंजीकर यांची मोचनगड. ठीक आहे. नंतर का प्रियोळकर या कादंबरीला एक उत्कृष्ट व आदर्श ऐतिहासिक कादंबरी म्हणतात. वी.ज. पटवर्धन यांनी हंबीरराव व भौगोलिक व वैचारिक पर्यटक इथे एक हे गेलेलं आहे समोरचं आहे की बाबा पद्मनजीच्या याच्याबद्दल दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही लाईन नाही आलेली आहे, असेल तर पाठवून दिली. ही पण आधी झालेलं आहे. ठीक आहे. आता हरिभाऊ आपटे यांच्याविषयी बघून ते जो लाईन आहे ते पुढे दिलेलं आहे बहुतेक. मराठी कादंबरीच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव हरिभाऊ आपटे यांचा उल्लेख करावा असं वाटतो. एक कादंबरीकार दिलेले आहे. मी कादंबरीकारांची माहिती दिली आणि त्यांनी कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या ते सर्व मी डीप मध्ये घेतलेले आहे याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे तुमचे प्रश्न भरपूर तयार होतील. मराठी कादंबरीच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव हरिभाऊ आपटे यांचा उल्लेख करावा वाटतो. तर स्वतंत्र सामाजिक कादंबरी हरिभाऊ यांच्या कालखंडापासून सुरू झाली. सामाजिक कादंबरीची सुरुवात हरिभाऊ आपटे यांच्यापासून सुरू झाली. तर सुरुवातीच्या काळात कादंबरी लेखनाचा आदर्श हरिभाऊंनी तत्कालीन लेखकांसमोर ठेवला. तर हरिभाऊंची इंग्रजी साहित्याचे वाचनही चांगले होते. तर त्यामुळे कादंबरीच्या आकृतीबंधाची जाणीव त्यांना झाली होती. याचबरोबर तत्कालीन समाज जीवनाचे चांगले निरीक्षण हरिभाऊंचे होते. या सर्व बाबींमुळे हरिभाऊंनी आपल्या कादंबरीतून समाज जीवनातले प्रश्न अत्यंत ताकदीने मांडले. त्यातलं मधली स्थिती 1885 ही हरिभाऊंची पहिली कादंबरी. हरिभाऊ आपटे यांची पहिली कादंबरी कुठली, तर कुठली आहे ती मधली स्थिती. ही 1885 मध्ये प्रकाशित झाली आहे. वरिष्ठ पांढरपेशा समाज व त्यातील किडलेपण कोसळलेपण कादंबरीकाराने रेखाटलाय आणि त्या कादंबरीमध्ये काय दाखवलंय ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये पुण्यातील पांढरपेशा मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबाचे चित्र गणपतराव या कादंबरीत रेखाटले आहे. असं पण विचारतं की पुण्यातील पांढरपेशा मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबाचे चित्र गणपतराव हे व्यक्तिचित्र कुठल्या कादंबरीत रेखाटले आहे, तर कुठल्या कादंबरीत रेखाटले आहे, हरिभाऊ आपटे यांची मधली स्थिती या कादंबरीत रेखाटलेलं आहे. नंतर पण लक्षात कोण घेतो ही हरिभाऊंची गाजलेली कादंबरी. यात यमू या स्त्रीला केंद्रस्थानी ठेवत चित्रित केलेली आहे. नंतर यमूच्या दुःख स्थितीचे वर्णन करतानाच त्या काळातील मध्यमवर्गीय जीवनातील कुटुंब पद्धती, त्यात होणारा व्यक्तित्वाचा संकोच, कुचंबना यांचे चित्रण केलेले आहे. असं पण विचारलं जातं की यमूच्या दुःखस्थितीचे वर्णन कुठल्या कादंबरीमध्ये केलेले आहे, पण लक्षात कोण घेतो या कादंबरीमध्ये घेतलेले आहे. ठीक आहे. हरिभाऊ आपटेंची गाजलेली कादंबरी. नंतर या कादंबरीतून हरिभाऊंनी व्यक्तिमनाचे, समाज जीवनाचे जे चित्रण केले आहे ते दीर्घकाळ मराठी वाचकांच्या स्मरणात राहिले. त्याचबरोबर त्यांनी यशवंतराव खरे, मी, जग हे असे आहे, भयंकर दिव्य इत्यादी सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यानंतर ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. म्हैसूरचा वाघ, उषक काल, केवळ स्वराज्यासाठी, रूपनगरीची राजकन्या, चंद्रगुप्त, गड आला पण सिंह गेला, सूर्योदय, सूर्यग्रहण, कालकूट, वज्राघात अशा 11 ऐतिहासिक कादंबऱ्या हरिभाऊ आपटेंच्या आहेत. त्यानंतर वामन मल्हार जोशी यांच्या कादंबऱ्या कुठल्या आहेत, तर यांच्या कादंबऱ्यातून तत्वविचारांचे दर्शन करते. असं पण येतं की तत्वविचारांचे दर्शन कुणाच्या कादंबरीतून घडते, तर वामन मल्हार जोशी यांच्या कादंबऱ्यातून घडते. तर विज्ञान निष्ठा, व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धिनिष्ठा या तत्वांचे दर्शन त्यांच्या कादंबरीमध्ये घडते. रागिनी कादंबरीमध्ये तात्विक वादविवादांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने भाग घेणारी, प्रसंगी त्यांचा पराजय करू शकणारी स्त्री, स्वातंत्र्याचा आग्रह धरणारी उत्तरा आणि शिकलेली पण पतितपरायण असणारी रागिनी रंगविली आहे. रागिनी कादंबरीमध्ये एका स्त्रीचं वर्णन केलेलं आहे, रागिनी या नावाच्या स्त्रीचं. नंतर त्यांची आश्रम हरिणी, नलिनी, सुशिलेचा देव, इंदू काळे सरला भोळे इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.
असं पण विचारतात. आश्रमहरिणी, नलिनी, सुशिलेचा देव, इंदू काळे, सरला भोळे या कादंबऱ्या कुणाच्या? तर वामन मल्हार जोशी यांच्या आहेत. किंवा जोड्या गावामध्ये सुद्धा येतात सगळं. त्यांच्या कादंबऱ्या विचारप्रधान आहेत. श्री कृ कोल्हटकर यांनी त्यांना तात्विक कादंबरीचे जनक अशी उपमा दिली आहे. याच्यातून एक प्रश्न तयार होतो की श्री कृ कोल्हटकर यांनी तात्विक कादंबरीचे जनक अशी उपमा कोणास दिली आहे? तर वामन मल्हार जोशी यास दिलेली आहे. ठीक आहे. नंतर डॉक्टर अ.ना. देशपांडे व वाम जोशी या कादंबरीबद्दल म्हणतात, कादंबरीचे वैभव वाढविण्यात उच्च श्रेणीच्या तत्व जिज्ञासू वृत्तीने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मराठीतील कादंबरी लेखनात प्रथमच आणून सोडण्यात वामनरावांची स्पृहणीय आणि वंदनीय यश मिळवले आहे. आता नंतर श्री व केतकर यांच्या कादंबऱ्या बघायच्या. त्यांनी गोंडवनातील प्रियवंदा ही त्यांची पहिली कादंबरी. हॅलो मॅम, हा, हे स्पृहणीयचा अर्थ काय होतो मॅम? म्हणजे उत्स्फूर्त का काय? स्फूर्त नाही नाही, यांची अच्छा. वामनरावांची स्पृहणीय म्हणजे सगळ्यांना प्रेरणादायक, प्रेरणा अच्छा म्हणतो ना ते. अच्छा अच्छा सगळ्या कादंबरीतून आपल्याला एक प्रेरणा मिळालेली आहे असं. अच्छा. प्रेरणादायक आणि वंदनीय यश. ठीक आहे. हम्म. ह्या जितक्या कादंबऱ्या तितके तुम्हाला बुक मध्ये नोट्स ठेवायचे आहे. हे सगळे जे PDF दिलेले आहेत, जर तुम्हाला वाचून त्याच्या खाली अंडरलाईन करत असेल तर ठीक आहे, नाही तर मग तुम्ही जसं आता श्री व केतकर त्यांच्या कादंबऱ्या त्याच्या समोर भरभर लिहिलं की पुढच्या वेळेस तुम्हाला त्रास जाणार नाही. म्हणून हो मी मॅम. थोडस डीप मध्येच घेतलंय, म्हणजे तुम्हाला भरपूर माहिती मिळून जाईल. भरपूर नाही असं. डॉक्टर श्री व केतकर यांची गोंडवनातील प्रियवंदा ही पहिली कादंबरी, आणि सगळ्यांच्या पहिल्या कादंबऱ्या कुठल्या हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्यानंतर परागंदा, आशावादी, गाव सासू, ब्राह्मण कन्या, विचक्षणा इत्यादी कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कादंबरीतून पुनर्विवाह, प्रौढविवाह असे प्रश्न हाताळले, आणि प्रत्येकांच्या कादंबरीमध्ये कुठले प्रश्न हाताळले ते सुद्धा लक्षात ठेवायचं. त्यांच्या ब्राह्मण कन्या या कादंबरीची चर्चा विशेषपणे झाली. ही ब्राह्मण कन्या म्हणजेच ब्राह्मणाच्या वाम संबंधातून जन्मलेली मुलगी. या मुलीच्या जीवनाकडे विविध बाजूंनी सारख्याच तोलाने केतकर पाहतात. दुर्गा भागवत केतकरांनी सामाजिक समस्यांमध्ये गतिशीलता दाखवली असे म्हणतात. केतकरी कादंबरीने स्वतःचे असे वेगळे रूप सिद्ध केले. त्यांची कादंबरी समस्यानिष्ठ अशी आहे. नंतर आता नासी फडके यांच्या कादंबऱ्या. कथेप्रमाणेच कादंबरी क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे व कादंबरीकार म्हणून कमालीचे लोकप्रिय ठरलेले नासी फडके हे या काळातील महत्वपूर्ण लेखक. अल्लाहो अकबर ही त्यांची पहिली कादंबरी. मॉरी कॅरेली हा प्रश्न आलेला आहे. अल्लाहो अकबर नासी फडकेंची पहिली कादंबरी कोणती? तर अल्लाहो अकबर. मॉरी कॅरेलीच्या टेम्पोरेल अरल पॉवर या कादंबरीतील मूळ कल्पना रूपांतरित केलेल्या या कादंबरीत मोगलकालीन पार्श्वभूमी लेखकाने निर्माण केली. प्रणय प्रकरण आणि अंतपुरातील कारस्थानावर या कादंबरीचा भर आहे. यानंतर त्यांच्या कुलाब्याची दांडी, जादूगर या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. जादूगर कादंबरीत पुरुष जातीबद्दल मनामध्ये अटी असणाऱ्या स्त्रीच्या मनाची स्थित्यंतरे दाखवतात. दौलत कादंबरीद्वारे लग्न बंधनात अडकणाऱ्या स्त्री पुरुषांना पैसा, वैभव यांच्यापेक्षा अंतःकरणातील समाधान हीच खरी दौलत आहे हे सांगतात. अटकेपार या कादंबरीतून सुधीर मीनाक्षीच्या असफल प्रेमाची कहाणी ते सांगतात. नंतर परंपरागत धर्मकल्पनांपेक्षा खरा धर्म निराळा आहे हे या कादंबरीतून सुचवतात. अल्लाहो अकबर ते अटकेपार या फडके या यांच्या कादंबरी लेखनाला अपार लोकप्रियता मिळाली. त्यांच्या कादंबरीतून प्रणयाचे रंगच उधळले असल्यामुळे यापूर्वीच्या अद्भुत कादंबरीसारखीच होती, पण फडक्यांच्या निवेदन पद्धतीमुळे, वर्णन कौशल्यामुळे, कथानक बांधणीच्या कुशलतेमुळे ती वेगळी ठरली. आता वि.स. खांडेकर. आता वि.स. खांडेकरांचं त्यांचे वि.स. खांडेकरांनी जी पहिली कादंबरी आहे हृदयाची हाक, ते पण एकदा आलेलं आहे पेपरला. वि.स. खांडेकरांची हृदयाची हाक वि.स. खांडेकरांची पहिली कादंबरी. त्या पाठोपाठ कांचन रूप
हे पण जोड्या लवामध्ये सुद्धा आलेलं होतं. ही कादंबरी प्रसिद्ध झाली. नंतर उल्का या कादंबरीत उल्का, भाऊ आणि चंद्रकांत या 3 व्यक्तींच्या परस्पर संबंधाचे चित्रण लेखकाने केलेले. 2 ध्रुव, 2 मणे, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, सुखाचा शोध, पांढरं ढग इत्यादी कादंबऱ्या प्रकाशित आहेत. खांडेकरांच्या कादंबऱ्यांचा विषय मध्यमवर्गीय जीवनच होता. या वर्गाची सुखदुःखे, त्यांची स्वप्ने, त्यांच्या आशा आकांक्षा, ग्रह, आग्रह, भ्रम आणि पराभव यांचे दर्शन खांडेकर आपल्या कादंबऱ्यातून घडवतात. शहरात राहून सुखासीन जीवन जगण्यापेक्षा खेड्यात जाऊन राष्ट्रसेवा करणारा सुधाकर जे कांचन मिळून देशसेवेच्या प्रेरणेला भारावलेला मास्तर उल्का या कादंबरीत, विषमतेची पूजा करणारी समाज व्यवस्था ही सर्वात मोठी अडचण आहे असे सांगणारा अभय पांढरेढग कादंबरीत दाखवलाय. कालिदास भवभूती, कन्या व सतार या विश्वात रमणारे दादासाहेब कोंचव्रत कादंबरीमध्ये दाखवलेला आहे. अशा मध्यमवर्गीय जीवनातील व्यक्तिरेखा खांडेकरांनी रेखाटल्या. हे पूर्ण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की कोणतं शहरात राहून सुखासीन जीवन जगण्यापेक्षा खेड्यात जाऊन राष्ट्रसेवा करणारा सुधाकर हे पात्र कुठल्या कादंबरीत आहे तर कांचनमृग मध्ये आहे. देशसेवेच्या प्रेरणेने भारावलेला मास्तर उल्का या कादंबरीत आहे. हे थोडस लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर खांडेकरांची पात्रे विशिष्ट ध्येय घेऊन जगतात. त्यांच्या आधुनिक विचारसरणी पाश्चात्यांचा प्रभाव असलेला दिसून येतो. पण अनेक वेळा आपल्या हे लक्षात येते की पात्रांनी बाळगलेला ध्येयवाद भाबडा आहे. प्रत्यक्ष जीवन यापेक्षा अधिक निराळे आहे. खांडेकरांच्या ययाती आणि अमृतवेल या कादंबऱ्या अधिक लोकप्रिय झालेल्या. ययाती कादंबरी भरपूर लोकप्रिय झालेली. तर ययाती कादंबरीने तर लोकप्रियतेचा कळस गाठला. भोगाने नव्हे तर त्यागाने जीवन सुखी होईल असा संदेश खांडेकर ययाती या पौराणिक पात्राच्या जीवनाद्वारे देतात. खांडेकरांचे कथानिवेदन, व्यक्तिरेखाटन, संवाद आणि भाषाशैली परिणामकारक आहे. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्या लोकवाचकीय झाल्या आहेत. आता गत्र मालकोळकर. माडखोलकरांच्या मुक्तात्मा 1933 मध्ये प्रसिद्ध झाली आहे. नंतर तरुणांचे क्रांतिकारक विचार आणि राजकीय पार्श्वभूमी लाभलेली ही कादंबरी शाप या कादंबरीत सुशील या ध्येयवादी तरुणांची शोकात्मक कहाणी येते. नंतर कांता 1939 या कादंबरीत 3 पिढ्यांच्या राजकीय जीवनाचे चित्रण येते. दुहेरी जीवन या कादंबरीत राजकारणापेक्षा प्रणयाला महत्व आलेले आहे. नागकन्या व डाक बंगला या 2 कादंबऱ्यांमध्ये कामुक वर्णने येतात. तर त्यामुळे कादंबऱ्याची चर्चा झाली. तर नवे संसार, चंदनवाडी या दोन्ही कादंबऱ्या स्वप्नरंजन करताना दिसतात. माडखोलकरांच्या कादंबऱ्यातून येणारी राजकीय पार्श्वभूमी आभासी आहे हे लक्षात येते. इत्यादी कादंबरीकार घेतले आपण. यापेक्षा अजून कादंबरीकार आहे. आपण जेव्हा ग्रामीण साहित्य, दलित साहित्य वगैरे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला कुठल्या कादंबरीकारांनी कुठली कादंबरी लिहिली आहे ते मी पाठवलेले. आपला आधी हा भाग झालेला आहे म्हणून मी इथे डबल रिपीट केलेलं नाहीये. ठीक आहे. आपण ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य वगैरे घेतलेलं आहे ना आधी, त्याच्यामध्ये पण कादंबरीकार मी तुम्हाला लिस्ट पण पाठवलेली आहे PDF. बघितलं का तुम्ही मागे? बघितलं का? हॅलो. हो मॅम. हो, एक मिनिट. मला आमचा आवाज नाही येते का मॅम? नाही, आवाज आणि माझी स्क्रीन मला दिसत नाही. एक मिनिट, स्क्रीन बघते. 2 मिनिटं. मागे मी तुम्हाला दिलेले होते ना लक्षात तुमच्या की आपण कथा पण घेतल्या त्या ग्रामीण साहित्यामधल्या दलित साहित्य शिकत होतो त्या याच्यामध्ये ते पण घेतल्या म्हणून मी आता ते डबल रिपीट केलेलं नाही. ठीक आहे. चला आता आपण स्त्रीलेखिका. तर या कालखंडात काही स्त्रियांनी पण कादंबरी लेखन केले. जसे पुरुष लेखक होते तसेच स्त्री लेखिका सुद्धा आहेत, त्यांनी कादंबरी लेखन केले. त्यात काशीबाई कानेटकर यांची रंगराव, पालखीचा गोंडा, जानकीबाई देसाई यांच्या गृहलक्ष्मी, सौभाग्य तिलक,
मूकनायिका इत्यादी कादंबऱ्या, या सर्व कादंबऱ्यातून वैवाहिक जीवनातील समस्याचे चित्रण येते. त्यानंतर हुंड्याची प्रथा, विवाह पद्धत, जरट तरुणी विवाह इत्यादी प्रश्न लेखिकांनी हाताळले. विभावरी शिरूरकर या काळातील एक मातब्बर लेखिका. त्यांची हिंदोळ्यावर ही कादंबरी 1934 साली प्रसिद्ध झाली. या कादंबरीची नायिका अचला हिच्या दुःखाचे आणि तिच्या हिंदोळ्यावर हेलकावे खाणाऱ्या मनाचे चित्र विभावरी शिरूरकर परिणामकारकपणे चित्रित करतात. आणि विभावरी शिरूरकर यांचं अजून दुसरं नाव काय आहे? पेपरला आलेलं होतं एकदा, मालतीबाई बेडेकर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे की मालतीबाई बेडेकर हे यांचं दुसरं नाव आहे. पेपरला एकदा आलेलं आहे की मालतीबाई बेडेकर हे कुणाचं नाव आहे, किंवा विभावरी शिरूरकर यांचं दुसरं नाव काय आहे, तर मालतीबाई बेडेकर. ठीक आहे. त्यांचं विरलेले स्वप्न, बळी ही त्यांची प्रसिद्ध झालेली कादंबरी आहे. यातील बळीमध्ये समाजातील उपेक्षित घटकांचे चित्रण येते. गीता साने यांच्या हिरकणी, हिरवळी खाली वडलेला वृक्ष, लतिका, माळरानात आविष्कार, दीपस्तंभ इत्यादी कादंबऱ्यांमधून स्त्री स्वातंत्र्याचे प्रश्न चित्रित केले जातात. स्त्रियांनी लिहिलेल्या कादंबरीमध्ये स्त्रियांचे प्रश्न प्रामुख्याने आलेले दिसतात. इत्यादी आपण आज कथा आणि कादंबरी हे प्रकार घेतलेत. उद्या आपल्याला नाटक हा प्रकार घ्यायचा आहे. ठीक आहे. आज आपण कथा, कादंबरी हे घेतले. मग त्यातले वैचारिक निबंध वगैरे पण घेऊया. आणि हे जितके प्रत्येक लेखक दिलेले आहेत त्यातले छोटे छोटे नोट्स, तुम्ही प्रश्न तर देणारच आहे तुम्हाला, पण तुमच्या स्वतःसाठी पण सेल्फ स्टडीसाठी पण तुम्हाला छोटे छोटे प्रश्न आहेत ना तुम्हाला काढायचे. ठीक आहे. हो मॅम. काही इतकं डीप घेत तरी चालेल ना, थोडस मी मोठ्यातच घेतलेला आहे हा साहित्य प्रकार, कारण की हा साहित्य प्रकार खूप मोठा आहे. पण तिथपर्यंत तुम्हाला कथा कोणी लिहिल्या, कादंबरी कोणी लिहिली हे माहित पडणार नाही, तर मग त्यातले प्रश्न तुम्हाला बरोबर सोडवता येणार नाही. मी थोडं डीप मध्येच घेतलं. जेव्हा प्रश्न काढून चालेल मॅडम. उलट हे कथा कादंबऱ्या ज्या आहेत ना त्याच्यावर डीप मध्येच थोडंसं बघायला हवं, कारण की बऱ्याच वेळा यांच्यावर खूप प्रश्न असतात. भरपूर येतात. हो, म्हणूनच मी एकांचं हे डीप मध्येच घेतलं मी. म्हणजे पहिला केला होता की हे सगळ्यांचं शॉर्ट मध्ये घ्यावं, पण मग कसं पुढच्या दृष्टीने, अभ्यासाच्या दृष्टीने कसं हे खूप गरजेचं होतं, म्हणून मी थोडे मोठीच नोट्स ते घेतली. ठीक आहे. थोडासा लागेल वेळ, पण तो कसं त्याच्यामध्ये भरपूर, आता याच्यातच तुमचे कितीतरी प्रश्न तयार होतील. या एका मध्ये जवळपास 50 प्रश्न तुमचे तयार होतील. बघा काढून. हो हो. जर तुम्ही काढले ना, इतके प्रश्न निघतात, त्यातले खूप छोटे छोटे प्रश्न निघतात. आणि मॅम आपण याच्यासोबत एक अजून करू शकतो की हे जे तुम्ही आता सांगितलं आम्हाला विभावरी शिरूरकरांचं नाव वेगळं आहे असं, तर एक आम्हाला तसा पण चार्ट करून द्याल का की ज्याचे नाव चेंज झालेले आहेत? नावांचं ना, हो ते तर देणारच आहे मी. हे झालं झालं की तो चार्ट देणार आहे. ज्यांना जे नावं पडलेले आहे ते पण मी तुम्हाला, जसं बी कवी आहे का, ज्यांना टोपण नावं आहेत, कारण पेपरला येतात. तर हे झालं, काढून ठेवलेला आहे तो चार्ट तुम्हाला, तर तो एक एक करून पाठवेल मी, कारण की तो येतो म्हणून. हो मॅम. ठीक आहे. तर उद्या मी नाटक वगैरे घेते, सोमवारचा भाग. ठीक आहे. मग हा पूर्ण भाग घेतल्यानंतर प्रश्न पण काढणं, कवितेवर झालेले आहे काढणं, कविता सुद्धा घ्यायचं आहे. बरं, नाटक आणि कविता उद्या तो भाग आपण बघूया. नाटक आणि कविता, आणि प्रत्येक कवींच्या कवितेचा मी सरळ PDF सेंड करेल तुम्हाला.